नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं सुरू असलेल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजच्या 84व्या भागामध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात, कारण आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा चांगला सराव व्हावा या अनुषंगानं पोलीस भरती दररोज सराव सिरीज सुरू केलेली आहे। यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1837, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। मित्रांनो, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। मित्रांनो, या अगोदर ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते आणि पुढे त्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आणि निवडून आले आणि काय बनले? भारताचे उपराष्ट्रपती बनले। आता पुढे मित्रांनो, यांच्यावर कोणता प्रश्न येऊ शकतो? CP राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे आहेत? तर तमिळनाडूचे आहेत। तसेच मित्रांनो, उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। इत्यादी महत्त्वाचे प्रश्न यावर येऊ शकतात, पाहून ठेवायचे आहेत। त्यासोबतच मित्रांनो, CP राधाकृष्णन कोण होते? महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि हे उपराष्ट्रपती झाल्यावर महाराष्ट्राचं राज्यपाल पद मोकळं झालेलं होतं। तर त्यावेळी मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण बनलेले आहेत? तर आचार्य देवव्रत बनलेले आहेत। ते कितवे आहेत? 22वे आहेत। हे देखील लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 1838, 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो, 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स UAE या देशातील दुबई या ठिकाणी पार पडली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE ची राजधानी काय आहे? उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, येत नसेल तरी ट्राय करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तसेच जर तुम्हाला व्हिडिओमधील प्रश्न आणि माहिती आवडते तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमचे लाईक आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत। प्रश्न क्रमांक 1839, अलीकडेच 2025च्या US ओपनमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? आता मित्रांनो, 2025च्या US ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या फायनलला कोण कोण होतं? कार्लोस अल्कराज आणि जॉनिक सिनर होता आणि मित्रांनो, या दोघांपैकी कार्लोसनं जॉनिक सिनरचा पराभव केला आणि ही स्पर्धा जिंकली, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2025ची US ओपन पुरुष एकेरी कार्लोस अल्कराज यानं जिंकलेली आहे। आता पुढे याच्यावर महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे की कार्लोस अल्कराजनं आतापर्यंत ही स्पर्धा किती वेळा जिंकली? तर कार्लोसनं ही स्पर्धा आहे ती आतापर्यंत दुसऱ्यांदा जिंकलेली आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1840, बिहारमध्ये झालेल्या 2025च्या आशिया कप कोणी जिंकला? मित्रांनो, बिहारमध्ये हॉकीचा 2025चा आशिया कप पार पडला बिहारमधील राजगृह या ठिकाणी आणि मित्रांनो, ही स्पर्धा आहे ती भारतानं दक्षिण कोरियाचा पराभव करून जिंकली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। हे झालं पुरुष हॉकीबद्दल। जर महिला हॉकीचा विचार केला तर ही स्पर्धा आहे ते भारताला हरवून चीननं जिंकलेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, महिला हॉकी चीननं जिंकली आणि पुरुष हॉकी भारतानं जिंकली। स्पर्धा कुठे पार पडल्या? बिहारमधील राजगृह या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 1841, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क NIRF रँकिंग 2025 मध्ये कोणी पहिले स्थान मिळवले? आता मित्रांनो, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क NIRF मध्ये IIT मद्रास ही जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकावर होते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। त्यासोबतच मित्रांनो, हे झालं संस्थात्मक रँकिंगमध्ये आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये। परंतु जर असं विचारलं की विद्यापीठ आणि संशोधन श्रेणीमध्ये जर विचारलं तर या ठिकाणी IISc बेंगळुरू ही या ठिकाणी प्रथम क्रमांकावर होती। संशोधनामध्ये IISc बेंगळुरू, विद्यापीठ श्रेणीमध्ये IISc बेंगळुरू, त्यासोबतच मेडिकल श्रेणीमध्ये दिल्लीतील एम्स प्रथम क्रमांकावर होती। परंतु सर्व विचार केला तर IIT मद्रास ही प्रथम क्रमांकावर आहे। आता मित्रांनो, हे रँकिंग फ्रेमवर्क किंवा हे रँकिंग कोण जारी करतं? तर आपलं शिक्षण मंत्रालय करतं। पुढे पाहायचं आहे,
प्रश्न क्रमांक 1842, शिक्षण मंत्रालयाने 2025च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी किती विजेत्यांची घोषणा केली आहे? मित्रांनो, 2025च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी एकूण 45 विजेते निवडण्यात आलेले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि मित्रांनो, या 45 पैकी महाराष्ट्रातील किती होते? फक्त 2 होते. कोण कोण होते ते? तर शेख मोहम्मद वाकिउद्दीन आणि संदीपान गुरुनाथ जगदाळे असे 2 व्यक्ती महाराष्ट्रातून या पुरस्कारांसाठी निवडले गेले होते. त्यासोबतच पाहायचं आहे, दरवर्षी शिक्षक दिन आहे तो 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. कारण या दिवशी काय असते? सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. आणि मित्रांनो, यांची जयंती हा दिवसच भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 1843, UAE मध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, UAE म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स या ठिकाणी भारतीय राजदूत म्हणून दीपक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2025-26 साठी हे या ठिकाणी नियुक्त असतील. काय म्हणून? तर युनायटेड अरब एमिरेट्समध्ये राजदूत म्हणून. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 1844, आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद 2025 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद 2025 म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस कॉन्फरन्स 2025. मित्रांनो, ही जी कॉन्फरन्स होती किंवा जी मीटिंग होती, ही बैठक होती किंवा परिषद होती, ती कर्नाटकातील बेंगलुरू या ठिकाणी पार पडली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता पुढे पहा मित्रांनो, भारताची अंतराळ संशोधन संस्था कोणती आहे? इस्रो. इस्रोची स्थापना कधी झाली? 1969. आणि मित्रांनो, मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं मुख्यालय आहे ते बेंगलुरू या ठिकाणी आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1846, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, उजनी धरण आहे ते भीमा नदीवर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, या उजनी धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर यशवंत सागर असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, उजनी धरणाच्या जलाशयाला काय नाव दिलं गेलं आहे? यशवंत सागर.
प्रश्न क्रमांक 1847, कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? मित्रांनो, कलर ब्लाइंड असणारी व्यक्ती म्हणजेच रंग अंधत्व असणारी व्यक्ती ही लाल आणि हिरवा या रंगांमध्ये फरक करू शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? लाल आणि हिरवा, पर्याय 3. आता मित्रांनो पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1848, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहते? आता मित्रांनो, समजा राष्ट्रपती उपस्थित नाहीत तर त्यावेळी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींची कर्तव्य पार पडतात. आणि मित्रांनो, ज्यावेळी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती दोघेही हजर नसतील तर अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे काय करतात? राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, सरन्यायाधीश. आता मित्रांनो, आतापर्यंत अशी घटना फक्त एकदा घडलेली आहे. याच्या अगोदर फक्त एकदाच न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. प्रश्न क्रमांक 1849, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झालं? तर हे 1919 साली झालं. 13 एप्रिल 1919 रोजी झालं. आणि मित्रांनो, यावेळी काय झालं होतं तर रवींद्रनाथ टागोरांना इंग्रजांनी सर ही पदवी दिलेली होती. आणि मित्रांनो, त्यांनी ही सर पदवी सरकारला परत केली किंवा याचा त्याग केला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1850, भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? मित्रांनो, भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष बनले होते डॉक्टर होमी जहांगीर बाबा. आणि मित्रांनो, म्हणून यांना भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक असं म्हटलं जातं किंवा भारतीय अणुविज्ञानाचे जनक असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, डॉक्टर होमी जहांगीर बाबा. प्रश्न क्रमांक 1851, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले असते? मित्रांनो, पितळमध्ये तांबे असतं आणि त्यासोबतच जस्त हा देखील धातू असतो. आणि मित्रांनो, अशा वेळी काय तयार होतं तर पितळ तयार होतं, म्हणजेच ब्रास तयार होतं. आता पुढे पहा मित्रांनो, काय सांगितलं आपण? पितळ हे तांबे आणि जस्ताचं मिळून बनतं. म्हणजे पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. पुढे या ठिकाणी पाहायचं आहे, ब्रास किंवा पितळ हे धातू कशापासून बनतायत? तर तांबे आणि जस्त. आणि दुसरा एक प्रकार आहे ब्रॉन्झ, म्हणजेच काय तर कांस्य. तो धातू आहे तो तांबे आणि कथिल म्हणजे तांबे आणि टीन यापासून बनतो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1852, रक्ताने या शब्दाची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, रक्ताने, रक्त या नामाला ने हा प्रत्यय लागलाय. आणि ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो तर तृतीयेचा. ने एशी, निही ईशी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? रक्ताने मध्ये ने हा तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. चतुर्थीला प्रत्यय कोणते? सलाते, सलानाते. सप्तमीला प्रत्यय कोणते? त, इ, आ. आणि षष्टीला चाचीचे, चेचाचे. प्रश्न क्रमांक 1853, खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते? आता मित्रांनो, महाप्राण व्यंजन म्हणजे काय तर असं व्यंजन ज्याचा उच्चार करताना तोंडावाटे हवा बाहेर फेकली जाते त्याला काय म्हणायचं? महाप्राण. आणि त्या ठिकाणी हा काय आहे? हा मुख्य महाप्राण आहे. हा मराठी वर्णमालेतील मुख्य महाप्राण आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. आता वगळता आणखी काय ओळखायचं आहे तर या ठिकाणी समजा जर एखाद्या वर्णाचा उच्चार करताना चा उच्चार त्याच्यासोबत होत होता त्याला काय म्हणायचं? महाप्राण म्हणायचं. आणि चा उच्चार होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? अल्पप्राण म्हणायचं. मग या ठिकाणी पाहायचं आहे, समजा आपण क चा गट घेतला, क, ख, ग, घ आणि न. या ठिकाणी काय झालं तर हे क चा गट घेतला
आता या ठिकाणी क चा उच्चार कसा होतोय, ह जोडल्यासारखा होतोय का, नाही होत. आणि ज्याचा उच्चार ह जोडल्यासारखा होत नाही त्याला काय म्हणायचं, अल्पप्राण म्हणायचं. म्हणजे क काय झाला, अल्पप्राण. पुढे ख, ख चा उच्चार ह जोडल्यासारखा होतोय का, होतोय, म्हणून ख ला काय म्हणणार, महाप्राण म्हणणार. तसेच पुढे ग पहा, ग चा उच्चार ह जोडल्यासारखा होतो का, नाही होत. ह जोडल्यासारखा उच्चार होत नाही त्याला काय म्हणायचं, अल्पप्राण, म्हणून ग काय झाला, अल्पप्राण. पुढे घ आहे, घ चा उच्चार ह जोडल्यासारखा होतो का, होतो, म्हणून घ काय झाला, महाप्राण झाला. अशा प्रकारे महाप्राण व्यंजन आहेत. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 1854. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. देवा सर्वांना सुखी ठेव. मित्रांनो या ठिकाणी देवाला प्रार्थना केली जाते की सर्वांना सुखी ठेव. आणि लक्षात ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना यांचा बोध क्रियापदातून होतो त्या ठिकाणी आज्ञार्थी क्रियापद असतं. आणि या ठिकाणी देवा सर्वांना सुखी ठेव काय आहे, प्रार्थना आहे. आणि प्रार्थना आहे म्हणून या ठिकाणी काय झालं, आज्ञार्थी क्रियापद. म्हणजे पर्याय 4. विद्यार्थ कधी असेल, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होत असेल तर विद्यार्थ. स्वार्थ कधी, फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थ. आणि संकेतार्थ कधी, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे असं सांगितलं जात असेल तर त्या ठिकाणी संकेतार्थ. प्रश्न क्रमांक 1855. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. मित्रांनो कमळला पहा, राजीव समानार्थी, सरोज समानार्थी, अंबुज समानार्थी. परंतु वायस म्हणजे काय, वायस म्हणजे कावळा, आणि कावळा हा कमळला समानार्थी होत नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 हा कमळचा समानार्थी नाही. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1856. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चरावा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, लहानपण दे, देवाकडे आपण काय मागतोय, लहानपण दे. आणि मित्रांनो त्यासोबत एक उदाहरण देखील देतोय की मुंगी लहान आहे तर साखरेचा रवा मिळतोय, परंतु ऐरावत हत्ती किती मोठा आहे तर त्याला अंकुशाचा मार खावा लागतोय. अशा ठिकाणी मित्रांनो लहानपणच बरं यासाठी दाखला दिला गेलेला आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जर उदाहरण किंवा दाखला दिला असेल तर त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार असतो. आणि मित्रांनो वर काय दिलाय, दृष्टांत अलंकार दिलाय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1857. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. मित्रांनो हल्ली म्हणजे आजकाल, त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, पूर्वी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. हल्ली म्हणजे आजकाल, त्याला विरुद्धार्थी पूर्वी. प्रश्न क्रमांक 1858. देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते. मित्रांनो देव या शब्दाचं अनेक वचन आणि एक वचन सारखंच असतं. एक देव असेल तरी देवच, आणि 10 असतील तरी देवच. म्हणजे या ठिकाणी काय झालं, देव या शब्दाचं अनेक वचन देव असंच आहे. म्हणजे पर्याय 4. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1859. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. फारकत होणे. मित्रांनो फारकत होणे म्हणजे काय तर वेगळे होणे किंवा विचारांमध्ये तफावत होणे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, फारकत होणे म्हणजे वेगळे होणे. पर्याय 1. आता म्हटलं जातं की त्यांनी फारकत घेतली म्हणजे त्यांनी डिवोर्स घेतला, त्याला काय म्हणायचं तर वेगळं होणं किंवा फारकत घेणं. प्रश्न क्रमांक 1860. वाक्याचा प्रकार ओळखा. जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, जो तो आलेला आहे, जो आणि या ठिकाणी तो. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात त्या ठिकाणी ते संयुक्त वाक्य बनतं. आणि जर 2 किंवा अधिक वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययामुळे जोडली गेली तर त्या ठिकाणी असतं मिश्र वाक्य. मग या ठिकाणी पहा, जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. या ठिकाणी संकेतबोधक उभयान्वी अव्यय दिलेले आहेत. आणि मित्रांनो संकेतबोधक उभयान्वी अव्यय आहेत ती गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहेत. आणि लक्षात ठेवायचं, गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययामुळे जोडलेलं वाक्य काय असणार आहे, मिश्र वाक्य. म्हणजेच वरचं वाक्य काय आहे, मिश्र वाक्य. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1861. खालील शब्दाचा समास ओळखा. चक्रपाणी. मित्रांनो चक्रपाणी 2 पद आहेत, चक्र आणि पाणी. आता या दोन्हीचा अर्थ काय होतो, चक्र म्हणजे सुदर्शन चक्र आणि पाणी म्हणजे हात किंवा
हाताचं बोट. आणि मित्रांनो, विग्रह कसा होतो चक्रपाणीचा? चक्र आहे पाणीत ज्याच्या असा तो, म्हणजेच चक्र आहे हातात ज्याच्या असा तो कोण? विष्णू किंवा कृष्ण. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर चक्र पण नाही आणि पाणी पण नाही, तिसऱ्याच विष्णू किंवा कृष्ण या पदाचा बोध होतो. आणि लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी पहिलं पद महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी अव्ययभाव समास, ज्या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी तत्पुरुष समास, आणि ज्या ठिकाणी दोन्ही पदे महत्त्वाचे असतात त्या ठिकाणी द्वंद्व समास. आणि पुढे मित्रांनो, दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास. मग या ठिकाणी चक्रपाणीचा विग्रह कसा होतो? चक्र आहे पाणी तर म्हणजे हातात ज्याच्या असा तो कोण? कृष्ण. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर चक्र आणि पाणी दोन्ही पदांचा बोध न होता तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हणायचं? बहुव्रीही समास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि प्रश्नांची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.